झाला आर्यनचा बर्थडे आणि आर्यन म्हणला मला सकाळी पप्पा मला बोंबील खायचे तुमच्या हाताचे. तर आर्यनसाठी स्पेशल डिश बोंबील, त्यासाठी तयारी करून घेतलं मी. एक बटाटा कापून घेतलं, एक टमाटा, एक कांदा, हे बोंबील. अरे माझे लसूण कुठं गेले? लसूण लसूण अय पूजा ह्यो की आत वतून गेली काय येडपट. इथं लसूण पण सोलून घेतलंय. ही रेसिपी आज मी तिकडं आपले कल्याणचे दादा आहेत ना, ते कसं बनवतात तसं बनवण्याचा प्रयत्न करतोय. पण जमतंय का नाही बघू काय काय होते. इकडं कढई झाली गरम, त्यात टाकतो मी तेल. अगं ते तळलं तर पाहिजे की. टाकला तेल. आता सगळ्यात पहिलं काय टाकायचं? लसूण का कांदा? काय टाकायचं पहिलं? कांदा टाका. कांदा का? कांदाच का टाकायचा? लसूण नाही जमत? लसूण टाका, नंतर पुन्हा का हिर टाका. कांदा कांदाच टाकू पहिलं. चला आर्यन म्हणतोय तसं. अगं एक कुणी तर बोला. कडकलंय का? अरे कडकलंय की, मला वाटलं कढईच गरम नाही झाली. पहिला आधी त्यात दुसरी भाजी होती ना, मग त्यामुळे मला वाटलं. आता टाकायचं आपल्याला. काय टाकायचंय? लसूण आपण ठेचून घेतो, इकडं तिकडं नाही ठेचत, असंच टाकतात. थोडं कमी पडलं बघा अरे लसूण. एकदा लसूण फ्राय खाल्लेलं तिकडं. अगं असं होत टाक. ते कांदा आहे, पोटॅटो नाही म्हणत त्याला. कांद्याला ऑनियन म्हणतात, पोटॅटो म्हणजे बटाटा. ऑनियन म्हणायचं, कांद्याला काय म्हणायचं? ऑनियन. टमाट्याला टोमॅटो, भेंडीला लेडी फिंगर, मिरचीला अरे मिरची आणखी पळपळ एक मिरची आण. काय मिरची संपली काय? ती माशाची भाजी ते मध्ये तर ठेवा, साईडला ठेवा रात्री. हे पहिलं बटाटे टाक की. हा टमाटेच टाक, बरोबर. त्याचं पाणी सुटतंय बरोबर. सगळं मी करायलोय माझ्या हातानं, फक्त टाकाय आले. आता थोडस मीठ टाकू काय टोमॅटोवर? टाकला. हे बघा इकडे झालं सगळं एक जीव. आर्यन माझ्या हाताची रेसिपी आवडती ना तुला खायला? आवडती ना? हे झालं सगळं एक जीव. आता यात काय टाकायचं? हे बटाटा. अरे लय भारी लागतं बटाट्यामुळं तर. बटाट्याची का नाही? यात खरं असंच मसाला टाकून काढूनच घेऊ आपण. हे टाकलं त्यात मीठ, मसाला, हळद एकाच डब्यात घालून घेतलं होतं मी, पहिलंच काढून ठेवलेलं. याला आता असं मस्तपैकी फिरवून फिरवून घेऊ. बटाटा शिजायला उशीर लागणार आहे, बाकी हे तर काही लगेच झटपटच होईल. आता आपल्याला टाकायचंय टाकू ना बोंबील. टाका. इकडं बोंबील धुवून घेतल्यात एकदम स्वच्छ. कसं? स्वच्छ, एकदम स्वच्छ. एकदम स्वच्छ. आता पाणी कोण देणार आहे रोज? तूच दे. उठ जाऊ दे, त्याला बसून देऊ की खायला आपण डायरेक्ट? आयतच देऊ रे, जाऊ दे. दे पाणी बिचाऱ्याला. हे असं सुक्क काढायचं झालं ना तर असंच असताना काढून घ्यायचं, म्हणजे सुक्क. पण बोंबील थोडंसं उकडून घेतलं का त्याचा वास पण जातो. सध्या काय वास पण नाही आणि याची काय हे उकडून घ्यायची काय गरज पण नाही, कारण बटाटा आपण कच्चा ठेवलाय त्यामुळे याला जास्तच वेळ शिजू देणार आहे. हो का? असं काढून घ्यायचं. समजा बटाटा उकडलेला असला असतं ना, काढलंच असतं मी. कसं वाटतं? एकदम टेस्टी ना? लय एवढं मोठा होईल आता. घालतो. थांब की जरा. बरं दे पाणी ओतून दे.
वत या तुम्ही पण खायला तो जास्त गेले तुम्ही पण खायला कोण कोण बघ काका या तुम्ही पण खायला जावय आमचा बघायला मामा काय करते म्हणून त्यांनी पण मदत केली. आम्ही सगळ्यांना मिळून ही भाजी बनवली. हे आर्यन आता रस्सा बस होईल एवढा. थोडा पाणी दे रे. भातावर खायचंय ना आपल्याला. बस किलो 10 वाजता पण कीर्ती रात्री का रडली बरं तू? तुला इथं झोप म्हणलं म्हणून घालू का हा? मला करमत नव्हतं. मग तुम्हाला अशी बोलायचं ना की मामा चल सोडून ये मला जाते म्हणून. करमतय डायरेक्टच रडती काय असं म्हणजे मी घाबरलो पोरगी का रडायली म्हणून. तू काकाकडे गेला तुम्ही पुन्हा तू अशी बोलायची ना मला की मामा चल की मला सोडून ये का गुपचूप रडत्यात. तेल का लावत नाही बरं तू रोहन? थांब बाबा थांबा बाबा असं म्हणायचं. पप्पा म्हणायचं पप्पाजी बोल पप्पाजी. तुम्ही काकाकडे गेला जी पप्पाजी म्हणायचं जी पप्पाजी. मुकाजी अरे घे की तेल आणि लाव. काय तुम्ही जर काकाकडे गेला तर आमच्या पुशी राहतील आणि तुम्ही पूजा झोपतील. जास्त शहाणपणा नको करू. बुधवारी बघ कुठं लक्ष आहे तुझं? म्हैस मारलीच असती थोडक्यात वाचली. चौकशी तावून पळायली ती. तू तिच्या समोर उभी राहिली अशी एकदम येऊन भेनोईला मारत होती. अरे दाजीला मारत होती का भेनोईला मारत होती? मराठी येत नाही त्याला. ती म्हणती सकाळी काय म्हणली त्रिशा तुम्ही झोपलेला तेव्हा पप्पा भाऊजीला उठून आणू का बाहेर? म्हणलं नको बाहेर किती थंडी आहे असू दे की गुपचूप. तू पण तेल लावणार नाही का? किती काय टाइम किती झालाय? 5:05. तुझ्याकडे घड्याळ आहे का? मला आता कळतंय मी काय तुझं घड्याळ कुठं आहे? थांबा कळू द्या मला. पण घड्याळ कुठं आहे तुझं? आता 8 वाजली तुम्ही पण बघा तुमचं. घड्याळ किती कुठं आहे म्हणून? 8 वाजली का बघा तुम्ही. हा मला आता कळतंय घड्याळ कुठं आहे म्हणलं तुला. घड्याळ हा घाल की हातावर. मला आता कळतंय लय मजा टाकले असते आज रेषा खिचला लगेच 8 वाजता. जवाच्या तवा आंघोळ झाली लगेच तेल लावावा हे असं काय? लांब सरक चुलीपासनं तू. तुला कळतंय का? सरक लांब तिकडं. मग काय तिकडं जावं लागते. लक्ष्मी का मारती तू?